तुम्ही सामान्य माणूस म्हणून आहात. जर स्वप्नील गाडवे सर बाहेर गेले, बसमध्ये बसले, बसमधनं मुंबईला निघाले आणि ते शेजारच्या सांगतायत काय, मी बारामती नगरपालिका आहे तर बारामती नगरपालिकेला इंजिनियर आहे. शेजारच्या माणसाला सांगतात. शेजारच्या माणसासाठी काय आहे ते आम आदमी येतो. कोण आहे तो? आम आदमी. ते मुंबईला उतरले आणि त्यांना जायचं आहे कुठं, वाशीवरून ठाण्याला ट्रेनमध्ये मुंबईत काय असते, ईस्ट आणि वेस्ट. उतरायला इकडं चढायचं इकडून आणि उतरायचं तिकडून. तिथं जर स्वप्नील गाडवे सर अशोक राहिले, घाटकोपरला लोक किंवा ठाण्यात उतरतात, ते म्हणजे मी बारामतीचा कोण आहे, इंजिनियर आहे बारामती महानगरपालिका. लोक काय करतील, धक्का देणार नाहीत, लाच भीती घालून कोण आहे आम्हाला काय. म्हणजे तिथून जे कुठेही जाऊन द्या, जगातल्या 148 वडापाव जरी त्या गाड्यावर तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं आता मी समर्थ मध्ये आता डायमंड होणार आहे, वडा त्या माणसासाठी ते डायमंड आहेत का आम आदमी? तुम्ही जगातल्या 148 कोटी जनतेसाठी आम आदमी आहात. पण आज घरी जावा, संध्याकाळी 3:30चा गजेर लावा. किती वाजताचा? 3:30चा गजेर लावा आणि 3:30च्या गजेर नंतर फक्त उठून बसायचं आपण स्वतः. मिसेस, मुलं, आई वडील हे 100% गाढ झोपेमध्ये असतात. कशामध्ये? त्यावेळी फक्त एकच विचार करायचा, एकच, रात्री 3:30 वाजता, उद्या माझं जर बरं वाईट काय झालं तर यांचं काय होईल. घरच्या फॅमिली अंगावर काटा येईल तुमच्या, रस्त्यावाशीच पडणार आहेत आपली पोरं, मिसेस, आई वडील, ज्यांना आपण आतापर्यंत सगळी स्वप्न दाखवून आणले. काम करायचं आहे ना, बाकी जगाचा विचार सोडा, ती घरात झोपलेत त्यांच्यासाठी काम करा. बाकी चक्के म्हणजे प्लस मायनस अप डाऊन बिझनेस हे चालूच राहतं. पण ती जी कुटुंब आहे ना, त्या कुटुंबासाठी जगासाठी तुम्ही कोण आहे? आम आदमी. पण त्या कुटुंबाचं हिरो तुम्ही आहात. लक्षात ठेवा. तुमच्या खांद्यावर बंदूक आहे आणि आपल्या पप्पांच्याकडे ती हिरो म्हणून बघतात. लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे, स्वतःचा आतापर्यंत जे काम केलंय स्वतःसाठी आपण जगलो, सेल्फिश पण आतापर्यंत केला असं पकडू आपण. मी स्वतः सुद्धा, मी जोपर्यंत लग्न झालं सुद्धा, जोपर्यंत मला मुलगी पहिली झाली ना, त्यावेळी मला कळालं बापाचं महत्व काय असतं. ज्यावेळी मला मुलगी झाली त्यावेळी, आणि त्यानंतर माझ्या लाईफमध्ये माझ्या लक्षात आलं की आपल्याला कुटुंब किती महत्वाचं असतंय. बॅचलर असतो तोपर्यंत आपण डांगडिंगा सगळ्यांनी केलेला आहे, बरोबर. पण आता वेळ आलेली आहे की आपल्याला पुढचे 3 वर्ष 4 वर्ष जर मेहनत केली की 100% तुम्हाला समर्थ. पुढचे फक्त आम्हाला भीती आहे, आम्ही टिकणार, कंपनी टिकणार, तुम्ही टिकला पाहिजे. फक्त किती वर्ष पुढची द्या आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लढाई करा. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती डायमंड बनवू शकतो.